महायुतीमधील खरा गद्दार कोण? 2019 मध्ये ज्या युतीनं महाराष्ट्रामध्ये विजय मिळवला आणि काही दिवसानंतर शरद पवारांच्या बोटाला धरून उद्धव ठाकरे हे युतीमधून बाहेर पडले. त्यावेळेस त्यांनी माझ्यावरती अन्याय झाला, त्यांनी 2.5 वर्ष टर्म सांगितला होता, 2.5 वर्ष भाजपचा आणि 2.5 वर्ष शिवसेनेचा. पण त्यांनी आपल्या वचनावर त्यांनी ठाम नाही राहिले आणि त्यांनी आमचा विश्वासघात केला. म्हणून ते शरद पवारांच्या बोटाला धरून ते युतीमधून बाहेर आले आणि त्याने महाविकास आघाडी स्थापन केली. तिघांमध्ये त्यांचं अलायन्स झालं. मग यानंतर जे राजकारण महाराष्ट्रामध्ये पाहायला गेलं ते राजकारण पूर्ण वेगळं होतं आणि ते राजकारण कुणाला अपेक्षितही नव्हतं, पण असं राजकारण हे महाराष्ट्रामध्ये घडत गेलं आणि ते आताही घडत आहे. आता त्यावेळेसच काही महत्त्वाच्या घडामोडी झाल्या. त्यावेळेस उद्धव साहेब एक नेहमी गोष्ट बोलायचे की आम्हाला धोका दिलेला आहे भाजपने किंवा भारतीय जनता पक्षाने. 20-25 वर्ष आमची युती होती आणि युती असताना त्यांनी आमच्यासोबत असा खेळ केला, हे वक्तव्य त्यावेळेचं उद्धव साहेबांचं होतं. आता यावरतीच त्यांचं काल भाषण होतं महाविकास आघाडीच्या सभेमधील. त्यावेळेस ते स्वतः म्हणाले आम्ही ज्यावेळेस युतीमध्ये होतो, आमची 20-25 वर्ष युती होती, त्यामध्ये आमचं ठरलं होतं की ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री. मग एकीकडे तुम्हीच म्हणताय 2.5 वर्ष टर्म आहे, एकीकडे तुम्हीच म्हणताय की आमचं ठरलं होतं ज्यांचे जास्त आमदार त्यांचेच मुख्यमंत्री. मग त्यावेळेस जास्त आमदार तर भाजपचे होते, मग मुख्यमंत्री सेनेचा कसं काय असू शकतो 2.5 वर्ष? हा सिंपल प्रश्न आहे आणि तुम्ही ती चूक आता मान्य केली आणि या चुका महाराष्ट्राला सुद्धा कळत आहेत, दिसत आहेत. सध्या महाराष्ट्र हा साक्षर आणि महाराष्ट्र सध्या राजकारणामध्ये डोळा ठेवून बसलेला आहे. राजकारणावरती मतदाराला पण कळू लागलं नेमकं चाललंय काय, नेमका गोलमाल काय आहे हे मतदार सुद्धा पुरता आता ओळखून झालेलं आहे. त्यांना पण आता ओळखायला येत आहे की नेमकं ठाकरे साहेबांचं चुकलं कुठं. मित्रांनो बघा, आपला आजचा व्हिडिओ असाच असणार आहे. तो व्हिडिओ म्हणजे त्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत की उद्धव साहेबांचं राजकीय अस्तित्व संजय राऊत आणि शरदचंद्रजी पवार यांच्या हट्टापायी हे धुळीस मिळून गेलं, हे मात्र तेवढं सत्य आहे. आता आपण काही मुद्दे बघणार आहोत. त्या मुद्द्यामुळे तुम्हाला हे गोष्ट समजून येईल की उद्धव साहेबांनी स्वतःचं जे करिअर आहे, जे राजकारण आहे, स्वतःनं संपवलं. त्यांना धोका हा कोणी दिला नाही, कारण धोक्याची सुरुवात मुळात त्यांनीच केलेली आहे. हे त्यांच्या कालच्या भाषणावरून उघड झालेलं आहे. आता काही असे मुद्दे आहेत, 4 ते 5 मुद्दे आहेत, त्यामुळं तुम्हाला समजून जाईल की उद्धव साहेबचे परतीचे दरवाजे पूर्णपणे बंद झालेले आहेत. आता उद्धव साहेबापुढे घुटून घुटून मरणे किंवा सर्व काही सहन करत राहणे याशिवाय पर्याय काही नाही. बघा, त्यांना परत आपल्या घरी जावंही वाटलं भाजपमध्ये, पण त्यांना भाजपमध्ये घेतील का यावरती शंका आहे. बघा, मुद्दा पहिला, पक्षाची विचारधारा नाही. आता उद्धव साहेबांकडे आपल्या पक्षाची विचारधारा नाही, पक्षही नाही आणि चिन्हही नाही आणि त्या विचारधारेचे कार्यकर्ते आणि मधले उमेदवार पण नाही. हा मुद्दा समजून घ्या. बघा, ज्या पक्षानं महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घातला होता, ज्या पक्षांच्या अध्यक्षाकडे किंवा मातोश्रीकडे कुणाची बघायची हिंमत सुद्धा होत नव्हती आणि राजकारणामध्ये न राहता बाळासाहेबांचा एक शब्द पूर्ण भारत पाळायचा, ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब, त्यांचीच पुढे शिवसेनेची अशी काय दशा होते हे आश्चर्यच आहे. आणि जे विचार समजून घ्या, ज्या पक्षाची विचारधारा सुद्धा ते नाही, जो पक्ष कोणता आहे त्या पक्षाची थीम विचारधाराच नसेल, तो पक्ष भरकटलेला असेल, तर तो पक्ष जास्त काळ कसा टिकू शकेल? टिकणारच नाही. म्हणजे मुळातच शिवसेनेची विचारधारा ही ठाकरे सोबत नाही. पुढला मुद्दा, यांचा हक्काचा मतदार नाही. ज्या प्रकारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेमुळं एक हाती मतदान हिंदूचं हे बाळासाहेबांना मिळायचं आणि बाळासाहेबांच्या प्रत्येक वाक्यावर शिवसैनिक जीव द्यायला सुद्धा तयार व्हायचा. ते भाषण, ते हिंदुत्व
ते त्यांचं वागणं, त्यांचं राहणं, प्रत्येक गोष्ट अशी राजेशाही होती. ती आता ह्या सेनेमध्ये पाहायला मिळत नाही. आणि त्यांचा हक्काचा मतदार आहे, तो हक्काचा मतदार हा दुरावला गेला आणि तो मतदार पूर्णपणे बाहेर पडून त्यांनी शिंदेची सेना जवळ केली. आणि पुढला मुद्दा आहे, मातोश्रीवर पूर्वी अबू आझमी वगैरे असे नेते अजिबात टरकायचे नाही, ते बघत सुद्धा नव्हते. पण आज त्याच मातोश्रीवरती, त्याच एक अशी बुलंद असं एक मातोश्री होती, त्यावरती नेहमी राजकारणी मान झुकवून यायचे. पण आता त्याच मातोश्रीवरती अबू आझमीचं स्वागत होतंय आणि त्यांना साहेब साहेब म्हणून बोललं जातंय. यावेळेस जर अशा गोष्टी जर बाळासाहेबांनी ऐकल्या असत्या तर बाळासाहेबांना नेमकं वाटलं असतं काय? हा पुढला मुद्दा आहे, तो म्हणजे मातोश्रीवर मुस्लिमांचे मोर्चे आले. आता तुम्हाला आम्ही मतदान केलं, आपण ह्या जो विषय आहे मतदानाचा आपण तो शेवटी बघणारच आहोत. आम्ही तुम्हाला मतदान केलं, पण तुम्ही आमच्यासाठी तुम्ही वक्फ बोर्डावरती तुम्ही विरोध नाही केला. या मागणीनुसार किंवा या मागणीमुळं अखंड मुस्लिम समाज मोर्चा घेऊन गेला मातोश्रीवरती. नेहमी मातोश्री ही पूर्ण महाराष्ट्र चालवायची, पण आता मातोश्रीला काही समाज येऊन चालवत आहे. ही शोकांकिता सध्या पूर्ण महाराष्ट्र डोळ्यानं पाहते. आणि त्यामध्येच 100पैकी 90% शिवसेनेचे उद्धव साहेब ठाकरे या ठिकाणी हरले गेले. आणि पुढला मुद्दा आहे, तो मुद्दा म्हणजे मातोश्रीवर ज्या प्रकारे आज पाहिलं जातं. बघा काय कमेंट्स वाचतो मी नेहमी, त्यामध्ये म्हणतात की मातोश्रीचं नाव बदलून त्यांनी अम्मीजान ठेवावं वगैरे वगैरे वगैरे. असो, पण त्या ठिकाणातून जे तोफ डागायची महाराष्ट्रामध्ये, ती तोफ गरजायची, तो आवाज बुलंद व्हायचा आणि त्या आवाजावर पूर्ण राजकारण चालायचं, तो आवाज खरंच नाहीसा झालाय. आणि आज खरंच मातोश्रीला बाळासाहेबांची सुद्धा आठवण येत असावी असं मत आहे. आणि उद्धव ठाकरे यांचा मतदार आता शिवसैनिक मुळात नाहीच. 80% शिवसैनिक हा उद्धव साहेबांचा आता मतदार राहिला नाही. उद्धव साहेबांचा मतदार हे काँग्रेस झालेला आहे. कारण ज्या वेळेस राष्ट्रवादी, शरद पवार आणि काँग्रेस ही दोघांची विचारसरणी एक आहे आणि याच विचारसरणीमध्ये आता उद्धव साहेब गेल्यामुळं जो मुळात हिंदुत्ववादी विचारसरणी होती ती विचारसरणी यातून बाहेर पडली आणि त्यांनी शिंदे गट आणि भाजप जो आपला मूळ थीम किंवा मूळ विचारिक गट आहे त्यासोबत तो गट गेला आणि परिणामी जे मतदार आहेत ते मतदार फक्त काँग्रेसची जे आहेत तेच फक्त उरले आहेत. आपण पूर्ण एकूण एक गोष्टी बघितल्या. आता वोट बँक जे आहे ठाकरे साहेबांचे ते फक्त काँग्रेसची वोट बँक आहे. त्यामध्ये हिंदुत्व किंवा कुठलंही त्यामध्ये वोट बँक हे सुद्धा शिल्लक राहिली नाही. मग अशा वेळेसच उद्धव साहेब एक मागणी करून ठेवतात. ते मागणी म्हणजे काय की महाविकास आघाडीचा मुख्यमंत्र्याचा चेहरा स्पष्ट करावा. त्यावरती एक सामान्य थीम असते प्रत्येक युतीची, ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री. हा फॉर्म्युला दोन्हीकडे लागू पडतो, युतीमध्येही आणि आघाडीमध्ये. पण आता अशी मागणी आहे साहेबांची की त्याच्या पहिलं तुम्ही जाहीर करा. हे कधीच पॉसिबल नाही, हे कोणीच करणार नाही जाहीर. समजून घ्या का? समजून घ्या, त्यांनी चेहरा जाहीर केला ठाकरे साहेबांचा, त्यांची आमदारच निवडून नाही आले, मग त्यांचा मुख्यमंत्री करायचा का? त्यामुळं मुख्यमंत्र्याचा चेहरा हा ज्यांचे आमदार जास्त असतात त्यांचाच होत असतो. पण या ठिकाणी सुद्धा भ्रमनिरास हा ठाकरे साहेबांचा होणार आहे. एकतर वोट बँकही गेली, पक्षाची विचारसरणीही गेली, आपला जो मतदार आहे तोही गेला, जे प्रतिष्ठा होती ते पण राहिली नाही. काही किचन कॅबिनेटचं ऐकून किंवा काही चतुर माणसांचं ऐकून आपल्या राजकीय जे अस्तित्व होतं याचा नाश ठाकरे साहेबांनी केला असं पण लोक म्हणतात. आणि वैचारिकांचं, विचारसरणींचं आणि त्यानंतर जे महाराष्ट्राचे विश्लेषक आहेत त्यांचं म्हणणं हेच आहे की आता उद्धव साहेबांचे परतीचे दोर हे कापले गेलेत आणि उद्धव साहेबापुढे काँग्रेसशिवाय आता पर्याय नसणार नाही. भले त्यांचा मुख्यमंत्री नाही होऊ द्या, पण त्यांना पर्याय हा काँग्रेसच असणार आहे. त्याच्या पुढे कुठलाही दुसरा ऑप्शन नाही.
कारण साहेबांनी जर काँग्रेसची साथ सोडली तर त्यांना काँग्रेसची मतं पण सुद्धा मिळणार नाही. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा, कमेंट करा. तो व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.